नमस्ते, मी शिल्पा आकार क्रॉप्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय एकादशी स्पेशल रांगोळी. हो, रेडी टू यूज रांगोळी ह्याच्या कलाविश्वात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. एकादशी आणि त्याचे महत्त्व हे सगळ्यांनाच माहिती आहे. एकादशीच्या दिवशी विष्णुदेवाची पूजा केल्याने कृपा आणि समृद्धी लाभते. एकादशीचे व्रत मन इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि आध्यात्मिक प्रगती होत राहते, हो की नाही. आणि म्हणून त्याच उपवासासाठी आज आपण बनवणार आहोत एकादशीसाठी रेडी टू यूज रांगोळी. हो, ही डिझाईन किंवा ही आकृती मी स्वतः ड्रॉ केली आहे. प्रिंटेसवरून किंवा बऱ्याच इंटरनेट रिसोर्सवरून सर्च केल्यावर मला ही विठ्ठलाची खूप छान अशी ड्रॉइंग भेटली आणि ड्रॉ करून घेतल्यानंतर त्याला A4 OHP शीटवर, इथे मी 175 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे आणि त्यावर पर्मनंट मार्करने ती ड्रॉइंग आकृती ड्रॉ करून घेते आहे, म्हणजेच ट्रेस करून घेते आहे. इथे आपण 60-40 रेशिओमध्ये फेविकॉल MR आणि पाणी मिक्स करून घेतलं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त थिकही आपल्याला कन्सिस्टन्सी बनवायची नाही आहे. अगदी राऊंड ब्रश 8 नंबरच्या राऊंड ब्रशने आपल्या सरफेसवर इथे आपल्याला आपलं जे मिश्रण आपण बनवलं आहे ते लावून घ्यायचं आणि त्यावर रांगोळी स्टिक करायची. रेडी टू यूज रांगोळी मला आणि माझ्या टीमला घराघरात पोचवायची आहे आणि त्या घराघरात पोचवण्यासाठी जे काही प्रयत्न आमचे चालू आहेत त्याला हळूहळू यश येतं आहे. कारण आमच्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्या आम्हाला त्यांनी बनवलेल्या रेडी टू यूज रांगोळी शेअर करतायत आणि हे बघून खरंच खूप आनंद होतो आहे. आणि म्हणूनच आपल्या ह्या अशा अगदी उत्साही अशा फॉलोअर्सना नवीन नवीन डिझाईन्स आणण्यासाठी आणि नवीन नवीन डिझाईन करण्यासाठी आमचे हे काम नक्कीच चालू राहील. आता इथे पहा, मिश्रण हळूहळू आपल्याला राऊंड ब्रशने लावून घ्यायचं आहे OHP शीटवर. आणि हो मैत्रिणो, एक तर सांगायला विसरलेच, बऱ्याच मैत्रिणींचे असे कमेंट्स आहेत की ते हळूहळू हे रेडी टू यूज रांगोळी शिकतायत बरं का, आणि त्यावर एक्सपर्टही ते हळूहळू बनत चाललेत. अगदी माझ्यापेक्षा सुंदर अशी रांगोळी हे सगळेच जण हळूहळू बनवायला लागले आहेत. त्यामुळे वाट कशाला बघता, प्रत्येक एकादशीला अशी रेडी टू यूज रांगोळी नक्कीच बनवून ठेवा. कारण एखाद दुसरी बनवून ठेवली ना, ती तुम्ही वारंवार वापरू शकता, हो की नाही. आता इथे पहा, मी जिथे जिथे मला ऑरेंज रांगोळी चिटकवून घ्यायची आहे तिथे तिथे मिश्रण लावून मी ऑरेंज रांगोळी त्यावर टाकते आहे. पेपरने हलकासा दाब देते आहे आणि हलकासा दाब दिल्यानंतर आपण एक्स्ट्रा रांगोळी म्हणजेच एक्सेस रांगोळी टॅप टॅप करून काढून टाकत आहोत. आता टॅप केल्याने काय होईल, जी रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक झाली नसेल ती रांगोळी खाली पडून जाईल, हो की नाही. आणि आपल्याला आपल्या पद्धतीनुसार रंगसंगती ठरवायचं आहे. त्यामुळे इथे ना रंगसंगतीसाठी मला वाटत नाही की खूप जास्त तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. कारण अगदीच विठ्ठलाच्या रंगापासून आणि विठ्ठलाच्या बऱ्याच ज्वेलरीपासून त्याचे रंग असे ठरलेलेच आहेत. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवूनिया. आणि म्हणूनच हे सुंदर ध्यान जे आहे, आपण ज्याची भक्ती करतोय त्याचे रंग आपण कसे ठरवू शकतो, ते तर ठरलेले आहेत, है ना. आणि म्हणूनच ह्याच ठरलेल्या रंगांपासून आपण बनवायला घ्यायला हवी ही रेडी टू यूज रांगोळी. भक्तिमय वातावरण आहे आणि ह्या भक्तिमय वातावरणासाठी तुम्ही अशी सुंदरशी रांगोळी नक्कीच बनवून ठेवू शकता. तर वाट कशाला बघता, सुरू करा आजच आणि बनवायला रेडी टू यूज रांगोळी, जी महिन्याच्या प्रत्येक एकादशीला तुम्ही वापरू शकता, हो की नाही. बोलता बोलता आपला एक लेअर रांगोळीचा
संपला आहे. हो, एक लेअर मारून झाल्यानंतर आता आपल्याला 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तो लेअर व्यवस्थित सुकवून द्यायचा. सुकल्यानंतर दुसरा लेअर मारताना खबरदारी एकच घ्यायची आहे की ब्रशने मिश्रण टाकताना हळूहळू लावायचं आहे. अगदी खरडून काढायची नाही आपला पहिला लेअर, कारण घासून घासून जर तुम्ही दुसरा लेअर मारलात तर नक्कीच पहिल्या लेअरची रांगोळी निघून जाईल आणि दुसरा लेअरची रांगोळी व्यवस्थितरित्या बसणार नाही. आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे, हळूहळू ग्लू लावायचं आहे. आता इथे पहा ना, ह्या रांगोळीमध्ये ना एक नवीन इन्व्हेन्शन केलं आहे मी. इन्व्हेन्शन नाही, बऱ्याच जणांचं बघितल्यानंतरच कळालं आहे की असंही काही करू शकतो. इथे मी असे सिक्वेन्स वापरलेत. मार्केटमध्ये हे सहजरित्या मिळतात, हो की नाही. मुलांच्या क्राफ्टसाठी आपण घेऊन येतो, मग तेच म्हणा मी इथे सिक्वेन्स किंवा हे जे आपण बघू शकता ज्वेलरीसाठी आपण वापरू शकतो. मला ॲक्च्युली गोल्डन कलरचेच बीड्स इथे लावायचे होते, पण देन व्हाईट कलर खूपच उठून दिसत होता आणि म्हणूनच मी इथे व्हाईट कलरचे मोतीचे बीड्स लावले आहेत. बस मग नंतर काय, आपली तीच प्रोसेस, रांगोळीसारखी रांगोळी दिसावी म्हणून त्याला आपण करत आहोत व्हाईट बॉर्डर, म्हणजेच फॅब्रिक ॲक्रेलिक कलरचं, पिडिलाईटचं ॲक्रेलिक कलरने आपण त्याला बॉर्डर करत आहोत. आणि बॉर्डर करताना काय लक्षात घ्यायचं आहे, तर बॉर्डर करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक लाईन व्यवस्थितरित्या हायलाईट झाली पाहिजे, बॉर्डर झाली पाहिजे. आणि हो, 2 लेअर मारून झाले ना रांगोळीचे की त्यामध्येही सुकवायला तुम्हाला वेळ द्यायचा आहे बरं का मैत्रिणींनो. आणि काहीही जर ह्यामध्ये तुम्हाला कळत नसेल किंवा काही सुचत नसेल तर नक्की आम्हाला तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तुमच्या क्वेरी विचारा. आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या प्रत्येक क्वेरी तिथे सॉल्व करायला. आता इथे पहा, हळूहळू आपण रांगोळी कंप्लीट करत आहोत. कंप्लीट करून झाल्यानंतर आपण या रांगोळीला व्यवस्थितरित्या सुकवायला ठेवणार आहोत. बॉर्डर पण आपल्याला व्यवस्थितरित्या सुकवायला द्यायची. आता पहा ना, रेडी टू यूज रांगोळीमध्ये हे जे काही कलर जेव्हा ॲड करतो आहे, जसं ऑरेंज आणि रेड कलरच्या बाजूला, मोतींच्या बाजूला जिथे मी तो गुंडा ॲड केला पिंक कलरचा, तेव्हा आपली रांगोळी बनून रेडी आहे. आता इथे मी काय केलं आहे, तुम्ही हे बॅकग्राऊंड सतत चेंज करू शकता. ग्रीन कधी, ऑरेंज कधी, येल्लो ऑरेंज कधी, ब्लॅक वगैरे सुंदर दिसेल. म्हणजे त्याच्यामध्ये व्हाईट बॉर्डर आहे तर ब्लॅकच्या मध्ये पण ते सुंदर दिसेलच आहे. नाही, खूप छान आयडिया. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही आयडिया कशी वाटली, आणि हो, एखाद्याची स्पेशल खास करून रेडी टू यूज रांगोळीची ही नवीन गंमत जी करता येणार आहे आपल्याला रंगांबरोबर, अगदीच बॅकग्राऊंड कलर कधी हिरवा, कधी रेड, कधी ब्लू, कधी ब्लॅक, आणि त्यावर असणारी आपली ही विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिबिंब असणारी अशी रांगोळी. तर असाच आमच्या चॅनलला प्रतिसाद द्या. नवीन आणि अप्रतिम आयडियासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.